जपानमधली स्त्री म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय उभं राहतं? एक विनम्र, हसरी आणि कायम सेवेसाठी तत्पर असलेली व्यक्ती, बरोबर? पण आज आपण बघणार आहोत की ही प्रतिमा कितपत खरी आहे आणि तिच्या मागे कोणती जबरदस्त, शक्तिशाली कहाणी दडलेली आहे. जापानी स्त्री गोड, लाघवी, शालीन आणि हसरी हे इंदू साक्रीकर यांचं निरीक्षण आपल्याला त्या प्रतिमेचीच ओळख करून देतं. ही एक अशी प्रतिमा आहे जी विनम्रतेची आणि समर्पित सेवेची आहे, इतकी की तिथे पाहुण्यांकडून टीप घेणं सुद्धा अपमानास्पद मानलं जातं. हो, म्हणजे सुरुवातीला पाहिल्यावर तर असंच वाटतं की आदरातिथ्य आणि सेवाभाव हीच जणू काही जपानमधल्या स्त्रीची समाजातली एकमेव ओळख आहे. पण थांबा, ही पारंपरिक प्रतिमा म्हणजे कथेचा फक्त एक भाग आहे. या शांत आणि हसऱ्या चेहऱ्यामागे एक पूर्णपणे वेगळं, एक आधुनिक जग लपलेलं आहे. चला, आता एका पूर्णपणे वेगळ्या वास्तवावर नजर टाकूया. एक असं वास्तव जे आपल्याला एका आधुनिक आणि स्वतंत्र स्त्रीची ओळख करून देतं. म्हणजे बघा, ट्रॅम आणि बस कंडक्टर, दुकानदार, वेट्रेस, लिफ्ट ऑपरेटर, अगदी बूट पॉलिश करणाऱ्यांपासून ते केस कापणाऱ्यांपर्यंत जवळजवळ प्रत्येक ठिकाणी स्त्रियाच आघाडीवर दिसतात. काही ठिकाणी तर असं वाटतं की ही कामं जणू काही स्त्रियांसाठीच राखून ठेवली आहेत. आणि हे फक्त नोकरी करण्यापुरतं नाहीये, तर हे आहे आर्थिक स्वातंत्र्यासाठी, स्वतःच्या लग्नासाठी पैसे साठवण्यासाठी आणि घरात टेलिव्हिजन, टेलिफोन आणि वॉशिंग मशीनसारख्या आधुनिक सोयीसुविधा आणून आपलं जीवनमान उंचावण्यासाठी. आणि हा फरक तर बघा किती मोठा आहे. म्हणजे विचार करा, एका बाजूला जपानमध्ये 18-19 वर्षांच्या मुली रात्रीच्या ट्रेनमध्ये एकट्या निर्भयपणे काम करतायत, कॅन्टीन सांभाळतायत, आणि दुसरीकडे आपल्याकडची परिस्थिती जिथे सुशिक्षित मध्यमवयीन स्त्रिया सुद्धा सोबतीशिवाय रात्रीचा प्रवास करायला 10 वेळा विचार करतायत. हा जो सांस्कृतिक फरक आहे ना, तो पाहून लेखिका अक्षरशः थक्क झाल्या. मग प्रश्न पडतो की इतका पारंपरिक समाज इतका टोकाचा बदलला तरी कसा? हेच ते कोडे आहे. आणि लेखिकेलाही या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, जे त्यांना मिळालं समाजवादी राजकारणी मिसेस कमिस्का यांच्याकडून. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ही जी अविश्वसनीय प्रगती झाली ना, ती काही हळूहळू झालेली नाही, ती घडली आहे थेट राष्ट्रीय संकटांच्या आगीतून. मिसेस कमिस्का काय म्हणतात बघा, की आमची ती जुनी अंधारी घरं 2 मोठ्या धक्क्यांनी मुळापासून उखडून टाकली. आणि हेच ते 2 धक्के होते. 1919चा महाभयंकर भूकंप आणि 1945चा हिरोशिमावरचा अणुबॉम्ब हल्ला. या दोन्ही विनाशकारी घटनांनी सगळंच बदलून टाकलं. पुरुषांवर अवलंबून असलेली जुनी सामाजिक व्यवस्थाच मोडून पडली आणि स्त्रियांना रस्त्यावर उतरून स्वबळावर उभं राहावं लागलं. म्हणजे एका अर्थी या मोठ्या शोकांतिकेतूनच त्यांच्या स्वातंत्र्याचा जन्म झाला. आणि जेव्हा हे सगळे जुने आधार कोसळले, तेव्हा स्त्रियांना एक नवी शक्ती सापडली, आणि ती शक्ती होती एकमेकींच्या साथीची, एकजुटीची. गरजेपोटी संपूर्ण जपानमध्ये एकापेक्षा एक शक्तिशाली महिला संघटना उभ्या राहू लागल्या, आणि यातल्या 2 संघटना तर या नव्या समाजाचे जणू आधारस्तंभच बनल्या: मदर्स युनियन आणि हाऊसवाईव्स युनियन. मदर्स युनियनचा जन्म तर थेट हिरोशिमाच्या राखेतूनच झाला. युद्धात अनाथ झालेल्या असंख्य मुलामुलींना आधार देण्याची जी गरज होती, त्यातूनच ही संस्था उभी राहिली. पण 1948 मध्ये स्थापन झालेली हाऊसवाईव्स युनियन म्हणजेच गृहिणी मंडळ, ही तर सामाजिक आणि आर्थिक बदलाची एक प्रचंड आश्चर्यकारक शक्ती बनून उदयास आली. आणि त्यांनी आपल्या कामाचा प्रतीक म्हणून काय निवडलं तर लाकडाचा मोठा हात, जो भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणापासून देशाचं रक्षण करणारा एक खंबीर कणखर हात होता. त्यांची काम करण्याची पद्धत साधीसुधी नव्हती, तर अत्यंत नियोजनबद्ध आणि वैज्ञानिक होती. बघा, आधी स्वतःच्या लॅबमध्ये वस्तू तपासायच्या, त्यात भेसळ किंवा अवाजवी किंमत आढळली की देशभर त्या वस्तूंवर बहिष्काराची घोषणा करायची, आणि मग त्या आर्थिक दबावामुळे मोठमोठ्या कंपन्या आणि सरकारलाही नियम पाळावेच लागायचे. त्यांच्या कामाची व्याप्ती किती प्रचंड होती हे या आकड्यावरून लक्षात येतं. देशभरात तब्बल 207 शाखा पसरल्या होत्या, त्यामुळे त्यांचा प्रभाव अफाट होता. त्यांच्या ताकदीबद्दल तर असं म्हटलं जायचं की या लाकडी हातासमोर सरकारसुद्धा चळाचळा कापतं. आणि खरं सांगायचं तर यात काहीच अतिशयोक्ती नव्हती. विचार करा, दूध, तूप, कापड अशा अगदी रोजच्या गरजेच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून या गृहिणींनी मोठमोठ्या कंपन्यांनाच नाही तर थेट सरकारला गुडघे टेकायला लावले आणि बाजारात एक प्रकारचा प्रामाणिकपणा आणला. तर जी स्त्री एकेकाळी फक्त तिच्या विनम्र सेवेसाठी ओळखली जात होती, तीच पुढे जाऊन राष्ट्र घडवणारी एक निर्भय शक्ती बनली. हा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न उरतो की मोठी प्रगती साधण्यासाठी का नेहमीच मोठ्या संकटांची गरज असते?
कदाचित खोलवर आणि कायमस्वरूपी बदलासाठी जुन्या जगाचा पूर्णपणे विध्वंस होणंच गरजेचं असतं.